नका थांबा, वाढदिवस उद्या पुन्हा बघू महाराज. अरे माझं काम आहे गोडवा देणं, विषयाचं काम आहे मारणं. भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं, ते देतच. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असा. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसू. आता बाटली शिवायाची ढुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचं का? गांजा शिवायाचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचं? ती खरं भजन, पण कल्पनेची बाधा. असलं बाधेचं भजन करू नका. हा, देव अंगात येतो येतो. 8-8 दिवस आंघोळ नाही, त्याच्या देव अंगात जातो, संचरुणी राहील. संतांचे वर्णन आहेच की. विनंती माझी, बाधा नको. भजन करायचं ना, तुम्हाला आवडेल तसं. मायबाप काही त्याला तत्वसत्व नाहीये. नाही तर या विन बुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण, पण रामकृष्ण म्हणा. भक्तीकडे नेऊ नका. शेंदरी हेंदरी दैवते नकोय, बाधा नकोय. सत्य तो एकमेव आमच्यासाठी तोच. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षदा आपदी आहोते. गौडींचं वर्णन. तूच गुरु आहे, तूच बाप आहे, तूच माय आहे, तूच सर्वस्व आहे. कारण आम्हाला माहित आहे रक्षण तूच करतोय. अर्थात मग आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला, जसा परमात्म्याने जिजाऊचा काढायला तुका लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचनीला राग आला. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? कुठल्या सरपंचनीला राग आला? पंढरपूरच्या. कोण आहे ती? रखमाई. देव सुद्धा बायकोच ऐकतो. देव सुद्धा बायकोच ऐकतो. देव सुद्धा बायकोच ऐकतो. अजून एकदा सांगू का तुम्हाला? कळलं ना? देव सुद्धा ऐकतो रे. बरं मी म्हणतेय काय, अक्का टाकडा झाला देव ओठे ना. विनवणी केली. राही रखमाबाई तुम्हा येत्यात या ऐकतो ना. पाय लक्ष्मीचे किसे यावे ऐकतो. रखमाई म्हणली देवा अख्ख्या जगाला मिळत काढाल, पण मला कसं काढाल? अहो अर्धांगिणी आहे मी तुमची. कोण आहे मी तुमची? अर्धांगिणी मी तुमची. मला कळतं तुमचं सामर्थ्य. खरं सांगा पांडुरंगा, विश्वातलं सगळं तुम्हाला न सांगता कळतं. अहो भक्ताचं मन न सांगता तुम्हाला कळू येते. बरं एवढं तर तुम्हालाही कळतं रोहिला गडकर. खरं सांगा बरं, विठ्ठलाला काटा काढायला थुका लावायची गरज आहे का? मग काहू असं वागताय परमात्म्या? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं? अहो जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपल्याला देवापर्यंत गारानं गेलंच नाही ना. मग हे जिथे घडलंय, ज्याच्यामुळे घडलंय, ही परंपरा पेलवायची ताकद ज्याने दिली आहे. नामदेवराय सांगतात देवा विचार करू तुम्ही कधी कधी यातलं प्रत्येक व्यक्तिमत्व किती सामर्थ्यवंत असणार आहे. आणि हे असंच नाही ना घडणार. तो सुसेची वाटेनं पाहता वैसेची गावाला येता बाळपणीच सर्वज्ञतावरी तयात आहे. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं हा अधिकार कुठून तरी आला, हा जिथून आला. आता वारकरी संप्रदायाचा विचार केला. आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षवेला गैनी प्रसादे ज्ञानदेवा सार ज्ञानदेवी रचना काय उभारली देवालय. नाथ संप्रदायापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय. म्हणून तर ज्ञानोबाईंची संजीवन समाधी ही मी तुम्हाला सायंटिफिकली प्रूफ करून सांगू शकते की 750 वर्ष झाले माझ्या बाबांना समाधी घेऊन, पण आजही माझ्या ज्ञानोबाई जिवंत हे मी तुम्हाला सांगतो. हे वर्णन नाथ संप्रदायामध्ये आलं कुंडलिनी शक्तीचं. ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानोबाईंनी सांगितलं. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पुरत्रेचं कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे 3.5 घडे असलेली कुंडलिनी शक्ती बिंबीच्या तेटापासून षडशस्त्राचं वेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. आणि जो व्यक्ती समाधी लावतो, जो व्यक्ती योगी असतो, मौलीच वर्णन करतात बघा. योगी तोही करीती परी कर्मे तेने बंदी जाती. जे सांगितले आहे संगती अहम भावाची, अहंकाराचा वारा. जिथं अहम ही भावनाच नाहीये, मी हे अस्तित्वच नाहीये, माझ्यामुळं हे कारणच नाहीये, ही संत मंडळी. तिथे बाधा नाहीये, कल्पना नाहीये, कारण ही कल्पना आहे की हे माझ्यामुळं आहे. तुम्हीच सांगा, जर आपलं असतं तर सगळं आलं असतं की नाही? एवढं साधं तुम्हालाही कळतं. मग हे जे काही आहे, तुका म्हणे माझं बोलविता देव आपुली या पळे नाही मी बोलत, सखा कृपावंत
कृपा से सब काम हो गया करती हो तुम कन्हैया करती हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा मेरा हाथ की कृपा से सब काम हो रहा तेरा ये कोण विचारलं कुणीतरी अहो शेतकऱ्याच्या कुटुंबातलं पण लय मोठं झालं आणि माणसं मागं फिरत्या कसं काय मतदान की बिनाई मेरी नाव चल रही है मतदान की बिनाई मेरी नाव चल रही है नाम है जमाना मंजिल भी मिल रही है लोक बोलतात एवढी संकट वाट्यात आली एवढे पाय खेचले पण उभाच आहे मागे पुढे उभा आहे तरी सांभाळतोय हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है कहता नहीं हूँ कुछ भी फिर भी काम हो रहा कहता नहीं हूँ कुछ भी फिर भी काम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा नाही रे येण्याला कोण आहे मी तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे घर मेरे राम मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे घर मेरे राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे घर मेरे राम जो चाहे करा लेता जसं वाटेल तुला तसं फक्त तू करतोयस हे ज्ञात असावं हे ज्याला ज्ञात आहे नामदेवरायांना कळतंय कारण निष्ठावंत नामदेवराय जगाच्या मालकिनीला सुद्धा जगाचं स्वरूप दाखवायला मदत करताय लाजली ही माया तकवणा बोवाड चतुर्भुज बोवाड कोणी दाखवला विठ्ठल वै जयंती मालकणा श्री वत्सलांची विष्णुदास नामायाने डावी आणि पूनम विष्णुदास नामायाने कोण नामदेवराय कटेवरी कर नाही जय नगे मी तयाचे आता हे सत्य ज्याला कळालं त्याच्याशिवाय दुसरं सत्य नाही हे ज्याला कळालं ही संत मंडळी ज्याला वाटलं माझे अहंकाराचा वारा अहंकार कोणाला येत नाही फक्त देवाला संतालाच येतो आपण फक्त वाऱ्यातच आहे पण वाऱ्यानंच आपला पोपाटा उडीला महाराज काही नसतं रे दादा मी काय म्हणते जमेल तसं भजन करत जा फार चिंता करत जाऊ नका तुमची समाजसेवा तुमचं काम तुमचं कार्य तुम्हाला देणार हनुमान दादा तुम्ही आज एवढा सुंदर कीर्तन सोहळा उभा केला ना तुम्हाला चिंता करायची गरज नाही लोक बोलणारच आहे लोक कोण म्हणलं की नाही काय सांगायचं ते हनुमान दादांनी शुल्लताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊच तर पोटात गोळा काही गरज आहे नाही करत मी काय म्हणते काम चांगलं करत राहा फळाची अपेक्षा करायची देव देतो आपण विसराल पण तो विसरत अहो पितामह भीष्माला वचन दिलंय काही झालं तरी शस्त्र उचललं अर्जुनाला रथाचा पाय मोडलेला आहे चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतलाय बाणावर बाण अर्जुनाला मारला रक्त भगवान झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिला आणि भगवान श्रीकृष्णाने शस्त्र उचललं सुदर्शन चक्र फिरवलं पितामह भीष्माने विचारलं कृष्ण वचन मोडलं कृष्ण म्हटलं स्वतःचं वचन मोडेल पण भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही सगळ्यात मोठं वचन तो देव आहे तो विसरेल कसा आहे नका चिंता करू नाही विसरणार तो निश्चिंत राहा आता हे आम्हाला करण्यासाठी आम्हाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे पण नामदेवराय म्हणतात मी आत्ताचाच विचार करत नाही जसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची तसंच नामदेवरायांचं वर्णन आहे नामदेवराय म्हणतात आता शब्दाचा अर्थ विचारायला गेला तर अकल्प कल्पना करता येणार नाही कल्प म्हणजे 1000 वर्ष आता ह्या अनुषंगाने थोडं वाढवून सांगायला गेलं तर सामर्थ्याने हनुमान चालीसामध्ये वर्णन आहे बघा आता इथे जे आपण त्रेता द्वापार कलियुग असं वर्णन पाडतो ना ती हजारो वर्ष आता या सगळ्याला 10,000 वर्षाचं एक
असं यू अशी अकल्प असा विचार केला, शब्दशः करूया आपण, कल्पना करता येणार नाही एवढं. आता एवढं आयुष्य त्याला नाही, व्यक्तीला आहे का नाही. जिथे अहम नाहीये, जिथे बाधा नाहीये, जिथे भाविक जरी असला तरी नामचिंतनाचा अधिकार आहे कमीत कमी. निदान म्हणजे कमी, आपण काय म्हणतो निदान एवढं तरी कर. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव फक्त पावित्र्यतेनं आहे, अगदी भक्तिभावानं आहे, तिथं कल्याण. आता हे कल्याण कोणाचं आहे? पुन्हा माघारी या, जिथे अहम ही भावना नाहीये, कल्पनेची बाधा नाहीये, जिथं सुख आत्मिक आहे. आता हे जिथून चालत आलंय, ज्यांच्यामुळे मिळालंय आणि ज्यांनी सांभाळलंय, कळतंय? जिथून चालत आलंय, ज्यांच्यामुळं मिळालंय आणि ज्यांनी सांभाळलंय, अशा प्रत्येक परंपरेला, अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाला, तुम्ही समाजसेवा करताय ना, आयुष्य तुमच्या समाजसेवेला आहे. तुम्ही लोकांची सेवा करताना आयुष्य त्या सेवेला आहे. नामदेवराय सांगतात, अकल्प आयुष्य भावित या कोळा, अकल्प आयुष्य भावित सुखी राहायचं असेल तर सत्य माहित असावं की माझं अस्तित्वच त्याच्यामुळे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, कुठले बस सर भगवंताचं अस्तित्व नाकारता? चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, जगदीश्वर, कृष्ण, राम, शिव, विश्वेश्वर, पंचमहाभूतही मी, अनुरेणूही मी. अन्न सुद्धा जर मीच पचवतो तर तू कुठल्या बाधेत आहे ते तरी मला सांग. मग तुला सुखी राहायचं असेल तर तुला कळलं पाहिजे, आवडीने भावे तुझी चिंता त्याशी नको खेद करू. तुम्ही चिंताच करू नका. ननगती सायास, कशाला बाधा करतोय? सुखे येतो घरात, फक्त विनंती आहे, अस्तित्व मान्य कर जगाच्या मालकाचं. ज्याला करता आलं तो सुखी आहे. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी कल्पनेची बाधा नव कवडीचा लटके झाले कटके तिथे कडके एवढे पाठी एवढे डोळे कल्पनेची बाधावर उडत चिमणी पाठी एवढे डोळे लटके झाले लटके झाले लटके झाले कटके 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 लटके झाले त्याचे काल घ्या एवढे राळे लटके झाले कटके कटके एवढे राळे लटके झाले कटके ते
हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. म्हणजे कल्पनेची